शेतकरी मित्रांनो, आपला जो हरभरा जो 8 तासाचा हरभरा असतो, जो धुऱ्या काठचा, त्याला कटर याचे येतात. म्हणजे तो आपली जी खारुताई आहे, ते खार जे आहे, जे काही पक्षी आहे कुतरणारे, ते धुऱ्या काठचा हरभरा कुतरतात. त्यासाठी उपाय आहे शेतकरी मित्रांनो एकच. तर बघा, हा जो धुरा आहे की नाही शेतकरी मित्रांनो, इथे पूर्ण कटर आलेला आहे. म्हणजे जे खार आहे, जे खिराडी म्हणतो आपण त्याला, ते पूर्ण कतरून खाते. आणि अजून बाकीचे जनावर असतील बारीक, तर ते या असा जर धुरा आपला सपा असला ना शेतकरी मित्रांनो, हे बघा असं धुरा आणि असं गराडा टाकायचा धुऱ्याच्या भोवती, याच्यातून डुक्करही येणार नाही शेतकरी मित्रांनो. म्हणजे येतो डुक्कर पण फार कमी येतो. असा जर गराडा टाकला आपण, असे जर धुरा सपा ठेवला, तर आपला धुऱ्याचा काठचा जो हरभरा आहे ना, तो खाणार नाही. म्हणजे धुऱ्या काठी जर झाडं असले, मोठमोठे झाडं असले, लहान छोटे मोठे झाडं असले, तर त्या झाडावर बसून पक्षी येतात आणि ते खिराडी खातात. मुंगूस बरेचसे राहतात पक्षी, ते आपला धुऱ्या काठचा हरभरा खाणार नाही. असा जर धुरा असला तर सपा, तुम्ही धुरा पहिले सपा करा शेतकरी मित्रांनो. नंतर चण्याची पेरणी केली चालेल. आणि चणा पेरणी झाल्यानंतर निघायच्या अगोदरही तुम्ही असा धुरा सपा केला, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. मला शेतकरी मित्र कमेंट करतात, काही पक्षी आहे कुतरणारे, म्हणजे असे उकरून खातात हरभरा निघाल्यानंतर, नाही का, कुतरतात. तर असा धुरा सपा करा शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जे काही गावातले जे ढोरं गिरं राहतात, ते पण येणार नाही. असा जर गराडा टाकला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.